सीईओ लेव्हलची सॅलरी आणि इंटर्न लेव्हलचं काम, हा प्रश्न आम्ही विचारत नाहीये. ज्या शेतकऱ्यांचं पावसाने सर्वस्व नेलं त्या सर्वसामान्यांचं अंतर्मन ही व्यथा मांडते. एकीकडे राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे, त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि दुसरीकडे ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्यांना या शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाहीये. होय, आम्ही राजकीय नेत्यांबद्दल बोलतो आहोत. या आमदारांच्या सॅलरीचे आकडे बघितले ना की शेतकरी डोळ्यासमोर येतो. या एका वेतनामध्ये सामान्य शेतकरी कितीतरी महिने काढेल. आमदारांना मिळणाऱ्या सुविधा वेतनासह अगदी सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याची तुलना कॉर्पोरेट म्हणजेच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याच्या पगाराशी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोन मोठे विरोधाभास या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते म्हणजे आमदारांना मिळणाऱ्या भरमसाठ पगार आणि सुविधा याच्याबद्दल. आता स्क्रीनवरती बघा, महाराष्ट्रातील आमदार, त्यांचं वेतन आणि भत्ते. महाराष्ट्रातले आमदार, त्यांचं वेतन आणि त्यांना मिळणारे भत्ते आणि सुविधा हे आता बघूया. मूळ वेतन किती आहे? 1,82,000. हे आता बेसिक आहे बरं का, आणि त्यामध्ये परत 200 रुपये एक्स्ट्रा. एका सेवकाला एवढा पगार तर कॉर्पोरेटमध्ये सीईओ किंवा MD लेवलच्या पोस्टलाच असतो, ज्यांचा टर्नओव्हर म्हणजे ज्या कंपनीचा टर्नओव्हर 500 ते 1000 कोटी असतो. किंवा मग सिनियर VP, CXO म्हणजे चीफ लेवलचा व्यक्ती, त्या ज्या पोस्टला असतो त्या पोस्टलाच इतका पगार मिळतो. आणि तो कोणाला मिळतो इकडे? तर आपल्या सेवकाला. महागाई भत्ता म्हणजेच DA आता 50% प्रमाणे 91,100 रुपये. अनेकांना एवढा पगारही नसतो. आता अगदी मोजक्याच कंपन्यांमध्ये म्हणजे खाजगी क्षेत्राचा विचार केला ना तर ही रक्कम अगदीच क्षुल्लक स्वरूपात मिळते. त्यासोबतच मोबाईल, लॅपटॉप, ब्रॉडबँड, ऑफिस स्टाफ हे सर्व जे काही आहे ते VP+ लेवलपासून पुढे डिफॉल्ट असतं. इकडे मात्र आमदारांना अगदी फुकट. टपाल सुविधा थोडी नाही तर तब्बल 10,000 रुपये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ईमेल चालतो आणि कुरिअर हे तर स्वतः बुक करायला लागतं, पण आमदारांना मात्र त्याचे पैसे मिळतात. तुम्हाला ऑफिसच्या एखाद्या मीटिंगला जायचं असेल तर पैसे मिळतात का? नाही ना. पण आपल्या आमदार साहेबांना मात्र भरभक्कम मिळतो बरं का. दैनिक भत्ते बघा किती आहेत. 2,000 रुपये प्रतिदिन. विधानसभा, विधान परिषदेच्या अधिवेशनाला किंवा समजा समितीच्या बैठकीला उपस्थित राहायचं असेल ना तर त्याच्या प्रयोजनार्थ हे पैसे मिळतात. अधिवेशन हे तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतं, त्याचेही वेगळे पैसे मिळणार असतील तर मात्र धन्य. आता याच्या उलट खाजगी क्षेत्रामध्ये जर विचार केला ना तर तिकडे असा कुठलाही अलाउन्स मिळत नाही. आणि तो मिळतो ना तो फक्त सिनियर मॅनेजमेंट मीटिंगला जायचं असेल तर. स्वीय सहाय्यकाची विनामूल्य सेवा. विचार करा, तुमचं काम करायला तुम्हाला तुमची कंपनी असिस्टंट देत असेल तर. बट बॅड, असं कधीच होत नाही. ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही C-सूट म्हणजेच CEO असाल, CFO असाल, COO असाल किंवा CHRO असाल तरच. त्याच लेवलला हे सगळं मिळतं. पण आपल्या आमदारांना मात्र हे सगळं नियमानुसार मिळतं. प्रत्येक सदस्याला एका स्वीय सहाय्यकाची सेवा विनामूल्य मिळण्याचा हक्क आहे. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या स्वीय सहाय्यकाला दरमहा म्हणजेच दर महिन्याला 30,000 रुपये पारिश्रमिक अनुज्ञेय आहे. वाहन चालकांची सोय सुद्धा विनामूल्य असते. जली ना तेरी भी जली ना. आपल्यासारखी सामान्य माणसं गाडी घेतात आणि मग त्याची EMI भरत राहतात. आमदारांना मात्र गाडी तर मिळतेच, पण सोबत ड्रायव्हर सुद्धा मिळतो. या ड्रायव्हरला पगार तो सुद्धा आपल्या EMI पेक्षा जास्तच मिळतो. प्रत्येक सदस्याला एका वाहन चालकाची सेवा विनामूल्य मिळण्याचा हक्क आहे. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या वाहन चालकाला दर महिन्याला 20,000 रुपये एवढे पारिश्रमिक अनुज्ञेय आहे. आणि या सगळ्यामध्ये ओव्हरटाईम वेगळा आहे बरं का. आता खाजगी क्षेत्रामध्ये मात्र ड्रायव्हर हा साधारणपणे फक्त CXO फॉरेन डेलिगेट्स लेव्हलला कंपनी प्रोव्हाइड करत असते. बाकी मॅनेजर, डायरेक्टर लोकांना स्वतः ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. कंपनी त्यामध्ये पैसा घालत नाही. दूरध्वनीची सेवा. आपण तर बसलोय जिओच्या भरोशावरती, पण कल्पना करा
या मोबाईलच्या काळामध्ये BSNL, MTNL त्याच्या लँडलाईनसाठी भत्ता मिळतोय. मग तुम्ही म्हणाल हे पैसे जातात तरी कुठे? आम्ही सांगतो, ऐका. प्रत्येक सदस्याला तो सामान्यतः जिथे राहत असेल त्या ठिकाणी किंवा निवासासाठी तो वापरत असेल अशा राज्यातील इतर कोणत्याही ठिकाणी शासनाच्या खर्चाने दूरध्वनी बसवून मिळवण्याचा हक्क असेल. प्रारंभिक ठेवी दाखलची, तो बसवण्यादाखलची आणि भाडे खर्चादाखलची रक्कम राज्य शासनाकडून शोषण्यात येईल. दुसरा नियम काय याच्यातला बघा. सदस्याला निवासाच्या ठिकाणी स्वखर्चाने बसवून घेतलेल्या दूरध्वनीच्या संबंधातील भाडे खर्च शासनाकडून करण्यात येईल. आता हे सगळे नियम जरी असले तरी हा पैसा जातो कुठे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. रेल्वे प्रवास मिळतो फुकट, ते बघा आता काय नियम आहे. तिकीट कन्फर्म करताना अनेक वेळा घालमेल झालेली तुम्ही अनुभवली असेलच. ऑनलाईन तिकीट काढताना ते अनेक वेळा कन्फर्मच होत नाही. त्यात परत पैसे गेले तर मग येण्याची हमी नसते. आले तरी ते कट होऊन येऊ शकतात. म्हणजे तशी शक्यता असते, येतील की नाही याची काही गॅरंटी नसते. पण आमदारांना मात्र रेल्वे प्रवास फुकट मिळतो, फुकट. आणि त्याचा नियमसुद्धा आहे. काय तो बघा. पहिला नियम आहे, प्रत्येक विद्यमान सदस्याला प्रत्येकी ₹5,000 एवढे मूल्य असणाऱ्या राज्यांतर्गत 3 कुपन पुस्तकांचा, जी हिरव्या रंगाची असतात, त्याचा एक संच पुरवण्यात येतो. या कुपन पुस्तकांचा वापर करून सदस्याला महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही रेल्वेने प्रथम वर्गाने किंवा वातानुकूलित 2 टियरने किंवा 3 टियरने एकट्याने रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. दुसरा नियम याच्यातला बघा. प्रत्येक विद्यमान सदस्याला प्रत्येकी ₹5,000 मूल्य असणाऱ्या राज्याबाहेरील 3 कुपन पुस्तकांचा, जी पिवळ्या रंगाची असतात, त्यांचा एक संच पुरवण्यात येतो. या कुपन पुस्तकांचा वापर करून सदस्याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर एकट्याने किंवा सदस्याची पत्नी किंवा तिचा पती आणि अज्ञान मुले किंवा सोबती यांना, म्हणजे या सदस्यांबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्याबाहेरील रेल्वे प्रवास एका वित्तीय वर्षामध्ये 30,000 किलोमीटर मर्यादेपर्यंत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कमाल आहे. पुढचं बघा. मोफत प्रवास विद्यमान सदस्य, आणि हा जो मोफत प्रवास आहे हा परिवहन सेवेच्या संदर्भातला आहे. जर कोणी स्टँडअप कॉमेडियन हा व्हिडिओ बघणार असेल ना, तर हा कंटेंट तुमच्यासाठी आहे. अभी मजा आएगा ना. कोणता आमदार जर का कुठल्या बसमधून प्रवास करताना तुम्हाला दिसला ना, तर आम्हाला नक्की कळवा. म्हणजे ज्याचा वापर ते करत नाहीत त्याचीही सुविधा या आमदारांना मिळते. प्रत्येक विद्यमान सदस्याला एक ओळखपत्र आणि मार्ग प्रवासपत्र पुरवण्यात येतं बसच्या प्रवासासाठी. या ओळखपत्रावरती सदस्याला एकट्याने किंवा आपल्या पत्नीसह किंवा पतीसह किंवा सोबत्यासह संयुक्तपणे बेस्टच्या बसने, त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सर्व प्रकारच्या बसने किंवा गाडीने विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे एकीकडे आपल्यासारख्या सामान्यांना रिझर्वेशन करताना नाकीनऊ येतात आणि ह्या लोकांना मात्र फुकट प्रवास असतो, ज्याचा ते वापर सुद्धा करत नाही. आता बोटीने सुद्धा मोफत प्रवास आहे. प्रत्येक विद्यमान सदस्याला महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये आगबोटीने प्रवास करण्याचा हक्क आहे. विमान प्रवासाचा सुद्धा एक नियम आहे, मोफत विमान प्रवासाचा. काय बघा. एका आर्थिक वर्षामध्ये राज्यांतर्गत एकूण 32 वेळा एकेरी, म्हणजेच राज्यातील कोणत्याही विमानतळापासून राज्यातील कोणत्याही विमानतळापर्यंत, आणि दुसरं राज्याबाहेर एकूण 8 वेळा एकेरी, मग त्यामध्ये राज्यातील कोणत्याही विमानतळापासून भारताच्या हद्दीतील कोणत्याही विमानतळापर्यंत प्रवास मोफत आहे. याच्या उलट खाजगी क्षेत्रातलं बघा. कॉर्पोरेटमध्ये मात्र एअर ट्रॅव्हल फ्री असलं तरी सुद्धा ते बिझनेस ट्रिपसाठीच असतं. पर्सनल हॉलिडे कंपनी स्पॉन्सर करत नाही, एक्सेप्ट रेअर ग्लोबल MNC एक्सपॅट रोल्स. इतका लॅविश ट्रॅव्हल कोटा फक्त बोर्ड मेंबर्स किंवा कंपनी ओनर्सलाच मिळतो, सर्वसामान्य व्यक्तीला नाही. संगणक सुविधा सुद्धा आहे. प्रत्येक सदस्याला स्थानिक विकास निधीमधून एक लॅपटॉप, डेस्कटॉप संगणक, एक लेझर प्रिंटर पुरवण्यात येतो. आणि ही जी सुविधा आहे ती नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून पुरवण्यात येते. आणि विशेष म्हणजे हे प्रत्येक टर्मला वेगळं असतं बरं का. कॉर्पोरेटमध्ये मात्र हे सगळं मॅन्डेटरी असतं, पण फ्री पर्सनल ॲसेट म्हणून नाही.
ही ऑफिसची प्रॉपर्टी असते. MLAला मात्र हे पर्सनल मिळतं, जे खरं तर वायफळ खर्चामध्येच येऊ शकतं. वाहन कर्जावरील व्याजाची परिपूर्ती. प्रत्येक सदस्याला प्रत्येक टर्ममध्ये एक नवीन मोटार गाडी म्हणजेच 4 व्हीलर खरेदी करण्याची सुविधा पुरवण्यात येते. त्याला बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून रुपये 10 लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत कर्ज घेण्याचा हक्क आहे. कर्जाच्या रकमेवरील 10% व्याजदराची रक्कम किंवा कर्ज त्यापेक्षा कमी दराने उपलब्ध झालं असल्यास प्रत्यक्षात आकारण्यात आलेल्या व्याजदराच्या रकमेची परिपूर्ती, योग्य ती पावती किंवा कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर कर्ज घेतलेल्या दिनांकापासून कमाल 5 वर्षांच्या कालावधीपुरती किंवा यापैकी जो कालावधी कमी असेल तेवढ्या मुदतीपुरती शासनाकडून करून घेण्यात येईल. कॉर्पोरेटमध्ये कार लीज पॉलिसी असते, पण इंटरेस्ट सबसिडी इतकी ज्युसी नसते. हायेस्ट सीसूटला कंपनी कार मिळते विथ ड्रायव्हर, फ्युएल आणि मेंटेनन्स. स्थानिक विकास निधी. प्रत्येक सदस्याला प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये मिळतात नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून. म्हणजे लोकल डेव्हलपमेंटसाठी 5 कोटी मिळतात, जे ते सेल्फ डेव्हलपमेंटसाठी वापरतात. या उलट हे कॉर्पोरेटमध्ये नसतं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. क्लोसेट ॲनॉलॉजी इज इक्वल टू CSR बजेट, ज्यावर कंपनीचे बोर्ड मेंबर्स डिसाईड करतात, पण तो पैसा कंपनीचा असतो, व्यक्तीचा नाही. इकडे आमदार मात्र पर्सनल डिस्क्रिएशन वापरून ॲलोकेट करू शकतो. म्हणजे काय करतात आमदार या पैशांचं हा प्रश्न पडतो, पण तो प्रश्न विचारण्याची आपल्या देशात आता सोय राहिलेली नाहीये. वैद्यकीय सुविधा सुद्धा मिळतात. हा तर फारच इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणायला पाहिजे. तुम्ही कधी ऐकलंय का की एखादा आमदार सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालाय त्याचं? नाही ना. पण त्याचेही पैसे मिळतात आणि त्याही सुविधा त्यांना मिळतात अगदी फुकट. विद्यमान आणि माजी विधानमंडळ सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती करण्यासाठीचा नियम आहे. काय? महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व विद्यमान आणि माजी सदस्यांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना दिनांक 1 फेब्रुवारी 2018 रोजी पासून आरोग्य विमा योजना कॅशलेस मेडिकल थ्रू द इन्शुरन्स स्कीम लागू करण्यात आलेली आहे. कॉर्पोरेटमध्ये ग्रुप हेल्थ इन्शुरन्स असतो, पण एक्स एम्प्लॉईजना लाईफ लॉंग तो मिळत नाही. आता याच्यामध्ये अपवाद काय आहे तर PSUs किंवा रेअर ग्लोबल फंड्स. आता हे सगळं झाल्याच्या नंतर कन्क्लुजनवरती येऊयात. आमदारांना जो काही पगार किंवा जे काही भत्ते मिळतात, ज्या काही सुविधा मिळतात, त्याची तुलना फक्त खाजगी क्षेत्रातल्या CEO, MD ऑफ ए लार्ज कॉर्पोरेट बोर्ड मेंबर, टॉप CXOs म्हणजेच त्यामध्ये CFO, COO, CHRO, CTO यांच्याशीच होऊ शकते. तेही 500,000 कोटी टर्न ओव्हर असणाऱ्या मोठ्या कंपनीच्या CEOशी, फक्त व्हिजिटिंग कार्ड बनवणाऱ्या CEO किंवा डिरेक्टर यांच्याशी नाही. समझ रहे हो? पण गंमत बघा, या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी काय गुणवत्ता लागते आणि ती खरंच या आमदारांमध्ये आहे का? पात्रता जरा बघूयात खाजगी क्षेत्र आणि आमदार या दोघांची. कॉर्पोरेट CXO CEO शिक्षण काय असतं? IIT, IIM, CA, टॉप MBA किमान बहुतेक केसेसमध्ये तरी. अनुभव किमान 15 ते 25 वर्ष आणि पदसुद्धा अनुभवानुसारच मिळतं बरं का. सिलेक्शन कसं होतं तर एकतर मेरिटवरती होतं, त्यानंतर बोर्ड डिसिजन्सवरती होतं, त्यानंतर शेअर होल्डर्सचा जो काही विश्वास असतो त्यांच्यावरचा, त्याच्यावरती आधारित या लोकांचं सिलेक्शन होत असतं. आता या उलट आमदार साहेबांची पात्रता काय बघा. किमान पात्रता 25 वर्ष वय असलं पाहिजे, त्यानंतर मतदार नोंदणी असली पाहिजे, बास एवढंच. ना पदवीची गरज आहे ना कुठल्या व्यावसायिक अनुभवाची गरज आहे. फक्त लोकप्रियता, राजकीय नेटवर्किंग, जातीय समीकरणं, मनी प्लस मसल पॉवर म्हणजेच पैसा आणि ताकद या आधारावरती या सगळ्या आमदारांची निवड होत असते आणि वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. लाभ घेणारे लाभ घेत राहतात आणि खड्ड्यात जाणारे आपल्यासारखे लोक खड्ड्यात जात राहतात. थोडक्यात काय तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा सगळ्या सुखसुविधांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला कित्येक वर्ष आपल्या शिक्षणासाठी, त्यानंतर आपल्या परफॉर्मन्ससाठी, आपल्या स्किल्ससाठी घालवावी लागतात. प्रत्येक वेळा आपली जी काही योग्यता आहे ती सिद्ध करायला लागते. म्हणजेच अकाउंटेबिलिटी, जी खूप महत्त्वाची मानली जाते प्रायव्हेट सेक्टरमध्ये. इकडे मात्र एक निवडणूक जिंका आणि मग सगळं तुमचंच आहे. पगार CEO लेव्हलचा आणि काम किंवा परफॉर्मन्स मात्र
इंटर्न लेवलचा. संताप आणणार असलं ना तरी हेच खरं आहे, हेच सत्य आहे. महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या निमित्ताने किळसवाणं राजकारण होतंय, जे आपण बघतो आहोत रोज चॅनलवरती, पेपरमध्ये. त्यानिमित्ताने या आमदारांच्या भरमसाठ पगाराचा, गरज नसतानाही देण्यात येणाऱ्या सुविधांचा आणि त्यानिमित्ताने होत असलेल्या वारेमाप खर्चाचा, अपव्यय होत असलेल्या पैशाचा हा विषय आपण या व्हिडिओमध्ये घेतला. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.